नमस्कार, मी सूरज विसे. मी डायरेक्टर आहे उदय भारत टेक्नो प्रायव्हेट लिमिटेडचा. आज आपण आलो आहे SM ट्रेडर्समध्ये. तिथे आपण आपलं जे नवीन प्रॉडक्ट आहे इंटरॅक्टिव्ह पॅनल, त्याचा पूर्ण डेमो वगैरे आपण लाईव्ह करतोय. तर हा आपला 65 इंचेसचा इंटरॅक्टिव्ह फ्लॅट पॅनल आहे. हा तुमचा स्कूल, कॉलेजेस, कॉर्पोरेट ऑफिस वगैरे अशा सर्व ठिकाणी यूज करता येतो. हा येतो 8 GB रॅम सोबत, 128 GB इंटरनल रॉम. त्याच्यानंतर याचं व्हर्जन आहे Android 14. त्यानंतर याच्यामध्ये फ्रंट साईडला तुम्हाला USB 3.0चे 2 पोर्ट मिळतील. त्यानंतर HDMI पोर्ट, टाईप सी पोर्ट. सेम बॅक साईडला तुम्हाला HDMI इन पण मिळेल, HDMI आउट पण मिळेल, USB पोर्ट पण मिळतील. आता याच्यामध्ये आपण त्याचे फीचर्स बघू. हा त्याचा होम पेज आहे, फ्रंट स्क्रीन आहे. याच्यामध्ये एक नोटचं फंक्शन आहे जे तुमच्या स्कूल कॉलेजेसमध्ये सर्वात जास्त यूज केलं जातं. याच्यामध्ये तुम्हाला पेनचे ऑप्शन दिसतात. पेनमध्ये व्हर्टिकल भरपूर सारे वेगवेगळे ऑप्शन्स पण आहे. हा बोथ साईड ऑपरेटर पेन आहे, म्हणजे तुम्ही दोन्ही साईडनी लिहू शकतात. त्यानंतर याच्यामध्ये अजून एक फीचर आहे, जे लिहिलेलं तुम्ही आहे त्याला तुम्ही जर सर्च केलं तर तो ऑटो स्टँडर्ड फॉर्ममध्ये कन्वर्ट होतो. त्यानंतर त्या रिलेटेड तुम्हाला काही इन्फॉर्मेशन हवी असेल तर तुम्ही सर्च केल्यानंतर तुमचं पॅनल रिडायरेक्ट होतो ब्राउझरमध्ये त्याच्या रिलेटेड तुम्हाला इन्फॉर्मेशन पण मिळते. प्लस तुम्हाला एखादी इमेज वगैरे काही पाहिजे असेल तर ती इमेज तुम्ही इथं सर्च करू शकता, दाखवू शकता. त्यानंतर ती इमेज जर तुम्हाला ऑनबोर्ड पाहिजे असेल तर तुम्ही फक्त त्याला सिलेक्ट करून ड्रॅग केलं तर तुमच्या ऑनबोर्ड पण येते. त्या इमेजला तुम्ही क्लोन पण करू शकतात, म्हणजे तुम्हाला 2 इमेज वगैरे पाहिजे असं पण करू शकतात. त्यानंतर एखाद्या इमेजला तुम्हाला SVG फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करायचं आहे. SVG मध्ये कन्वर्ट केल्यानंतर तुम्ही त्या इमेजला थोडं स्प्लिट पण करू शकता. जसं मी आता ह्या इमेजला SVG केल्यानंतर मी त्याचा ॲपलचा जो मेन शेप आहे तो साईडला काढला, त्याला वेगळा कलर दिला, त्याचे पान वगैरे ते तिकडे आले. सेम तुम्ही शिकवताना ह्युमन बॉडी पार्ट वगैरे असं काही शिकवलं तर त्यावेळेस पण तुम्हाला वेगळे पार्ट करून दाखवता येतं. हे त्याचं एक फीचर आहे. त्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये काही टूल्स वगैरे दिलेले आहेत जे मॅथमॅटिकलसाठी यूज केले जातात. जसं तुम्हाला एखादी लाईन ड्रॉ करायची, तुम्ही स्केल सिलेक्ट केली तर इथे तुम्हाला दिसेल की किती सेंटीमीटरची किती रो वगैरे पाहिजे, तुम्हाला ते सगळं करता येतं. तुम्हाला थोडी साईज वाढवायची असेल तर ती पण तुम्हाला वाढवता येईल. तसंच तुम्हाला सर्कल वगैरे ड्रॉ करायचं आहे तर तुम्ही किती सेंटीमीटरचा डायमीटरचा पाहिजे ते तुम्ही सिलेक्ट करू शकतात. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला इज ऑफ ॲक्सेस मिळतो कुठल्याही हे काढण्यासाठी. म्हणजे स्कूलमध्ये शिकवताना एखादा क्वेश्चन दिला आणि 4 जणांनी अटेंड सोडवायला लावला तर ते सॉल्व्ह करू शकतात. आणि हा मल्टी टच पॉईंट असल्यामुळे तुम्हाला सगळेजण ॲट अ टाईम ऑपरेट करू शकतात. म्हणजे 4 स्टुडंट असतील, 3 स्टुडंट असतील, ते ॲट अ टाईम त्याच्यावर ड्रॉ करू शकतात किंवा सॉल्व्ह करू शकतात. तसंच इथे याच्यामध्ये आपल्याकडे 2 फीचर आहे. एक पिरियडिक टेबल आहे. पिरियडिक टेबल जर तुम्हाला स्टुडंटला शिकवायचा असेल तर तो याच्यामध्ये आपण इनबिल्ट दिलेला आहे. त्यामध्ये तुम्ही शिकवू शकता कुठल्याही एखाद्या पर्टिक्युलर प्रॉडक्टचं घेतल्यानंतर त्याचा कुठल्या टेम्परेचरला तो काय रिॲक्ट करतो काय नाही हे तुम्हाला इथं शो करता येते. तिथे साईडला त्याची सगळी इन्फॉर्मेशन येते. त्याचप्रकारे एक सोलर सिस्टीम समजण्यासाठी एक छोटंसं टूल आहे, ज्यामध्ये तुम्हाला मुलांना 3D मध्ये शिकवता येईल की हा सूर्य आहे, सूर्याच्या भोवती पृथ्वी फिरते, पृथ्वीच्या भोवती चंद्र फिरतो. हे तुम्हाला 3D मध्ये मुलांना सांगण्यासाठी सोपं येतं. तुम्हाला मॅन्युअली जरी करायचं असेल तुम्ही मॅन्युअली पण करू शकता की पृथ्वी अशी परत फिरते, त्यानंतर चंद्र त्याच्या भोवती असं फिरतो. ते तुम्ही मुलांना 3D इफेक्टमध्ये शिकवू शकता, जेणेकरून मुलांना ते लवकर समजतं. त्यानंतर याच्यामध्ये तुम्ही शिकवत असताना तुम्हाला वाटलं पेज जर भरलं, तुम्ही इथं मल्टिपल पेजेस ॲड करत चालू शकतात. 1, 2, 3, 4 वगैरे करू शकता. त्यानंतर जे काही सॉल्व्ह झालं आहे तुम्हाला जर ते वाटलं की एखाद्या PDF मध्ये हे करायचं तर तुम्ही शेअरवर जर गेले तर त्याचा एक QR कोड जनरेट होतो. तो स्कॅन केला की ती फाईल तुमच्या मोबाईलमध्ये डायरेक्टली येऊन जाते, म्हणजे तुम्हाला ते शेअर करायला सोपं होऊन जातं. त्यानंतर याच्यामध्ये आपल्याकडे अजून एक ऑप्शन आहे स्प्लिट स्क्रीन. स्प्लिट स्क्रीनमध्ये काय होतं, तुम्ही व्हाईटबोर्ड एका साईडला घेतला आणि एका साईडला ब्राउझर घेतला. तर मुलांना शिकवताना तुम्हाला सपोज इथे तुम्ही काहीतरी शिकवत आहे, मॅप शिकवतात आहे, तर त्या मॅप रिलेटेड तुम्ही इथं सर्च पण करू शकतात. तर जर टाकलं इंडियन मॅप तर या साईडला तुम्ही त्याची इमेज ओपन करू शकतात. त्या रिलेटेड काही सांगायचं असेल, काही एक्सप्लेन करायचं असेल ते पण तुम्ही करू शकतात. त्याच्यानंतर तुम्हाला याची साईज जर कमी जास्त करायची असेल, तुम्हाला वाटलं की मला बोर्डची साईज थोडी जास्त पाहिजे, ती पण तुम्ही जास्त घेऊ शकता, ती साईज कमी करू शकता. किंवा तुम्हाला वाटलं की मला शिकवताना याची ब्राउझरची साईज मोठी पाहिजे तर तुम्ही ती पण करू शकता. जी साईड तुम्हाला क्लोज करायची त्या साईडला क्लोज केलं की ती क्लोज होऊन जाते आणि बाकीची उरलेली स्क्रीन तुमच्या इथं फ्रंटला येऊन जाते. प्लस त्याच्यामध्ये स्पॉटलाईट म्हणून फंक्शन दिलंय. सपोज तुम्ही एखादं काहीतरी शिकवलं किंवा काहीतरी केलेलं आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला तो पर्टिक्युलर एरिया जो आहे तो तुम्हाला डायरेक्ट ठेवायचा आहे, बाकी ब्लाइंड ठेवायचं आहे, तर तुम्ही ते करू शकता. म्हणजे जसं स्टेजवर स्पॉटलाईट करतो तसं पूर्ण टेबलवर जे काही तुमच्या पूर्ण बोर्डवर जे काय ते तुम्हाला सगळं एक्सप्लेन नाही करायचं, पर्टिक्युलर पार्ट करायचं आहे, तुम्ही स्पॉटलाईट देऊन त्याबद्दल तुम्ही एक्सप्लेन करू शकता. याच्यामध्ये इनबिल्ट स्क्रीन रेकॉर्डिंगचं पण ॲप आहे. तुम्ही जे काही एक्सप्लेन करताय, शिकवताय, तर तुम्हाला वाटलं की ते रेकॉर्ड करायचं आहे तर तुम्ही ते रेकॉर्डिंग पण करू शकता. इथे रेकॉर्डिंग चालू केली
की तुमची जी काही विंडो चालू आहे ती ऑटो रेकॉर्डिंग मोडमध्ये निघून जाते, म्हणजे तुम्हाला ते सगळं रेकॉर्ड झाल्यानंतर स्टुडंटला शेअर पण करता येऊ शकतं. त्यानंतर याच्यामध्ये प्ले स्टोअर सुद्धा आहे. प्ले स्टोअरवरून तुम्हाला पाहिजे ते ॲप डाउनलोड करू शकतात, इन्स्टॉल करू शकतात. जसं नेटफ्लिक्स झालं किंवा तुमचं झूम मीटिंग करायची झूम झालं, मीट झालं, ते तुम्ही डायरेक्ट प्ले स्टोअरला डाउनलोड करू शकता. प्लस एखादे व्हिडिओ वगैरे पण तुम्हाला बघायचं यूट्यूबवर तुम्ही बघताय ते पण करता येईल. याला फिंगरचे काही फंक्शन आहे. जसं मी आता काही शिकवता मला जर वाटलं मला टूल वगैरे पाहिजे, मी 2 फिंगर प्रेस केला तर इथे शॉर्टकट टूल जसा आपल्या आयफोनला असतो तसा इथे येऊन जातो. प्लस एखादी विंडो आहे, तुम्हाला वाटलं की त्याचा पर्टिक्युलर पार्ट घ्यायचा, त्याचा स्क्रीनशॉट काढायचा आहे, तुम्ही 5 फिंगर फक्त असे ग्रास्प केले तर त्याचा तुम्हाला स्क्रीनशॉट पण काढता येतो. हा स्क्रीनशॉट तुम्ही डायरेक्ट हे करू शकता, इन्सर्ट करू शकता तुमच्या व्हाईट बोर्डवर. याच्यामध्ये स्क्रीन शेअरिंग एक ॲप आहे. स्क्रीन शेअरिंगसाठी तुम्ही मोबाईलवरनं आणि लॅपटॉपवरनं शेअरिंग आणि मिररिंग करू शकता. जसं मी आता माझ्या मोबाईलवरनं याला कनेक्ट केलं, हा समोर जो कोड दिसतोय हा कोड जर मी टाकला माझ्या मोबाईलमध्ये, आता हा माझा मोबाईलला कनेक्ट झाला. मी तर हा माझा मोबाईल कास्टिंग करू शकतो. आता माझा पूर्ण मोबाईल तिथे जे काय मी ते ऑपरेट करेल ते तुम्हाला दिसू शकतं. सेम तुमचं लॅपटॉपचं पण होऊ शकतं. प्लस याच्यामध्ये अजून एक ऑप्शन आहे, रिमोट स्क्रीन केला तर तुमचा जो पॅनल आहे तो तुम्ही इथून मोबाईलवरनं पण ऑपरेट करू शकता. जसं मी आता इथे आलो, इथे मी नेट वगैरे ओपन केला, इथे मी जे काय करतोय ते समोर पॅनलवर सगळं ऑपरेट होत आहे. मी सगळं इथे करतोय ते तिथे ऑपरेट होत आहे. त्याच्यामध्ये इतके सारे फीचर, स्पॉटलाईट आहे, PIP, पिक्चर इन पिक्चर, म्हणजे तुम्ही जर OPS कनेक्ट केला असेल तर तुम्ही सायमल्टेनियसली विंडोज पण वापरू शकतात प्लस अँड्रॉइड प्लॅटफॉर्म पण वापरू शकतात. याची जी आपण ग्लास दिलेली ही 3.6 mm ची टफन ग्लास दिली, म्हणजे याला जर काही बुक्का वगैरे असं काही लागला तरी पॅनल काही डॅमेज होण्याचे चान्सेस नसतात. आपल्या पॅनलला 3 वर्ष वॉरंटी आहे. आणि जर तुम्हाला लाईव्ह डेमो बघायचा असेल तर SM कम्प्युटरमध्ये तुम्हाला लाईव्ह डेमो बघायला मिळेल.